मालेगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 16 वर्ष गर्भवती बालिकेच्या कोणतीही अधिकृत नोंद न करता खासगी रुग्णालयात बेकायदेशीरपणे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली। यानंतर या नवजात बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला। यामध्ये सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 4 डॉक्टरांसह 11 जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अधीक्षकांचा समावेश असल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला एका अज्ञात व्यक्ती गर्भवती केला। पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही संशोधने पोलीस आणि आरोग्य प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही। कायदेशीर कागदपत्र तयार न करता वैद्यकीय नियमांचं उल्लंघन करून तिला शहरातील हिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या रॅकेटमध्ये डॉक्टरसह इतर मध्यस्थींचा देखील समावेश आहे। पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी। तसेच माहितीनुसार संशयित सामान्य रुग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर डांगे, अनुजा शेवाळे, डॉक्टर प्रीती जाधव, नौशीन रफिक शेख, मोहम्मद फाईल, मोहम्मद शफीक, सार्थक परवीन जगताप हे सर्व राहणार मालेगाव आणि त्या बालिकेच्या गर्भवती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी रविवारी सायंकाळी मुख्य संस्थेत डॉक्टर किशोर डांगे यांच्यासह काही संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील काही संशयित फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। तसेच मालेगावमध्ये अनेक ठिकाणी गर्भपात देखील केला जात असल्याचं बोललं जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.